विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी शिव केदार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व विद्यार्थी मैत्रिणींचं मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. आपणासाठी मी काहीतरी नवीन माहिती घेऊन येत असतो. तर आजसुद्धा तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. तर ती माहिती काय आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करू शकता. तर काय आहे ही नवीन माहिती हे आता आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नवीन माहिती अशी आहे मित्रांनो की महसूल विभागामार्फत जे तलाठी हे पद आहे, या पदासाठी जवळपास 2471 पदे सध्या रिक्त आहेत. महसूल विभाग हा महाराष्ट्र प्रशासनाला तसेच सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देत असतो आणि महसूल मिळवून देण्याचं हे सर्वात मोठं ग्रुप सी मधलं पद आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये अजूनसुद्धा 2471 पदे तलाठ्यांची रिक्त आहेत. तर यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर एकाच तलाठ्याकडे 2-2, 3-3, 4-4 गावे देण्यात आलेली आहेत. कारण असं आहे की तलाठ्यांची जागा रिक्त आहेत आणि पुरेसे तलाठी उपलब्ध नाही आहे. तर संपूर्ण माहिती आता आपण पाहणार आहोत. राज्यात महसूल विभागात सुमारे 3000 पदे रिक्त आहेत. म्हणजे पहा, आपण पाहिलं की 2471, परंतु त्यांचं म्हणणं आहे की जवळपास 3000 पदे रिक्त आहे. त्यातही सर्वाधिक पदे 2471 रिक्त पदे तलाठ्यांचीच आहे. म्हणजे सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये तलाठी या पदासाठी 2471 पदे खाली आहेत आणि महसूल विभागामध्ये सुमारे 3000 पदे खाली आहेत आणि एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा कारभार दिला गेला आहे. कारणच हे आहे की जर समजा तलाठी पद कमी भरलेले आहे तर साहजिकच आहे की एका तलाठ्याकडे 3-3, 4-4 गावे त्यांनी दिलेली आहे. पण त्याचा परिणाम काय झालेला आहे तर प्रत्येक गावाला आठवड्यातून 1 दिवस तलाठी जात असतो. अनेकदा एखाद्या गावात तलाठी 15 दिवसातून एकदाच जातो आणि यामुळे शेतकऱ्यांना चावडीच्या पायऱ्या किमान 4-5 वेळा तरी चढाव्या लागतात. तलाट्यांचा भार हा अनेकदा कोतवालांवर देखील पडतो आणि साहजिक आहे की जर समजा तलाठीच कमी आहे तर कोतवालावरती सुद्धा भार पडण्याचे चान्सेस शिल्लक आहे. राज्यात सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाट्यावरील भार कमी व्हावा असा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे. महसूल विभागात राज्यात सर्वाधिक महसूल वसूल करण्यासाठी तलाठी गट क वर्गाचा जो क्रमांक पहिला आहे ते प्रत्येक गावात चावडीवरील तलाठी कार्यालय असेल तरी तिथे तलाठी असेलच असे नाही. म्हणजे कार्यालय आहे पण तलाठी तेथे असेलच असं काही सांगता येत नाही. कारण एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा कारभार दिलेला आहे आणि गावंसुद्धा काही मोठमोठाली आहे. त्यामुळे तलाठ्यावर साहजिकच मोठ्या प्रमाणात ताण येत असतो. 7-12 शेतसारा वसुली करणे, गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती आल्यास निवडणुकीची सर्व कामे ही तलाठ्यांचीच असतात. तलाठ्यांची गाव पातळीवरील ही सर्व मूळ कामे पूर्ण करणे कठीण जात असताना इतरही कामांचा भार त्यांच्यावरती अतिरिक्त म्हणून देण्यात येत असतो. राज्यात सध्या रेती माफियांबरोबर 2 हात करण्याचे काम हेच तलाठी करीत आहेत आणि राज्यात सर्वाधिक हल्ले हे रेती माफियांकडून तलाट्यावरती होत असतात. म्हणजे सर्वाधिक तलाट्यावरतीच माफियांचे हल्ले झालेले आहेत. सध्या चोरीची रेती रोखण्यासाठी मोठी जबाबदारी महसूल खात्याने तलाठ्यांवरच सोपवलेली आहे. 4-5 गावचा कारभार सांभाळताना या गावाच्या सीमेवर रात्रीची पाळत ठेवण्याची ही जबाबदारी तलाठ्यांना पार पाडावी लागत आहे. परिणामी शेती बखळ जागेच्या नोंदी लावण्यासाठी शेतकऱ्यांना महिनाभर वाट पाहावी लागत असून पंचनाम्यासाठी एका तलाठ्याला 3 ते 4 गावे करताना 2 महिन्याहून अधिक कालावधीसुद्धा लागत आहे.
6 महिन्यापूर्वी म्हणजे 12 महिन्यापूर्वी काही तलाठी पदे भरण्यात आली, मात्र रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय तलाठ्यावरील भार कमी होऊ शकत नाही. परंतु जितके पदे पाहिजे आहे तिथली पदे अजूनसुद्धा भरलेली नाही. गट क सरळ सेवेमार्फत मंजूर पदे आहेत 13,481. त्यापैकी त्यांनी 11,445 पदे भरलेले आहे, म्हणजे 2,400 पदे खाली आहे. आणि हे पदे भरणं अत्यंत आवश्यक प्रशासनाला आहे आणि प्रशासन याकडे लक्षसुद्धा देत आहे. म्हणून लवकरात लवकर तलाठी या पदाची भरती निघणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना एक नम्र विनंती आहे की सर्व विद्यार्थी मित्रांनी अभ्यास चालू ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर तलाठ्यासाठी भरती निघणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिवकेदार आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला त्याबद्दल तुमच्या कमेंटबद्दल माहिती देत राहील. चला तर मग रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.